नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत, जर तुम्ही पण इंजिनिअरिंग करत असाल तर तुम्हाला मिळू शकते 60,000 पर्यंतची स्कॉलरशिप. बघा, जे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे आहेत यांच्यामार्फत ही इंजिनिअरिंगसाठी स्कॉलरशिप दिली जाते. जर तुम्ही बीई किंवा बीटेक दोन्हीपैकी कोणताही जरी करत असाल तर तुम्हाला 60,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या मंडळातर्फे केलं जातं. तर त्यासाठी ही स्कॉलरशिप तुम्ही कशी मिळवायची, काय पात्रता असते किंवा याला अप्लाय कसं करायचंय स्कॉलरशिपला, या सगळ्या गोष्टींविषयी आज आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या, कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असतो. आणि बघूया की इंजिनिअरिंगसाठी 60,000ची स्कॉलरशिप कशी मिळवायची. तर बघा, ही जी स्कॉलरशिप आहे बघा, अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग पदवी जर तुम्ही करत असाल तर महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेशासाठी पुस्तके किंवा शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी तुम्हाला पर इयर साठी 60,000चं आर्थिक सहाय्य केलं जातं. म्हणजे जर इंजिनिअरिंग करत असाल तर तुम्हाला जे पुस्तकं असेल किंवा कोणतंही शैक्षणिक साहित्य असेल तर त्या खरेदी करण्यासाठी 60,000ची तुम्हाला इथे मदत केली जाते. त्यासाठी कागदपत्रे जर बघितली आपण तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचं गुणपत्र किंवा मार्कशीट जे असतं आपलं, तर ते तुम्हाला पाहिजे असतं. जर आता समजा तुम्ही 12वीच्या नंतर जर गेला तर तुम्हाला जे 10वी-12वीचे जे मार्कशीट आहे ते लागेल. आणि जर डिप्लोमाच्या नंतर जर तुम्ही जात असाल बीटेक बीई साठी तर तुम्हाला डिप्लोमाचे लास्ट इयरचे जे असतं मार्कशीट ते तुम्हाला इथे अपलोड करावे लागतात. त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती किंवा बोनाफाईड. बघा, आता इंजिनिअरिंगला तुम्ही ज्या कॉलेजमध्ये गेला आहात तर त्या कॉलेजचा बोनाफाईड तुम्हाला अपलोड करावा लागतो तिथे, तर ते पण असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. त्यानंतर बघा, पात्रता जर बघितली तर ही जर स्कॉलरशिप तुम्हाला पाहिजे असेल 60,000ची तर त्यासाठी एक महत्वाची पात्रता ते म्हणजे तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असणं गरजेचं आहे. बघा, नोंदणीकृत बांधकाम कामगार असणं गरजेचं आहे. जर तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर ती कशी करायची, त्यासाठी काय महत्वाचं आहे, काय काय कागदपत्र लागतं, ही जर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तिथे मी तुम्हाला त्याच्याविषयी सगळी माहिती देऊन टाकेल. आणि अजून एक पात्रता आहे की फक्त पहिले 2 अपत्यच याचा लाभ घेऊ शकतात. म्हणजे तिघे जर भावंडे असेल तर जे 2 मोठे पहिले भावंड तर तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तिसरा जो भावंड आहे तो या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. त्यानंतर आता अप्लाय कसं करायचं. बघा, ही जी स्कॉलरशिप आहे इंजिनिअरिंगसाठी 60,000ची, हिला अप्लाय कसं करायचं तर खूप सिंपल स्टेप आहे. बघा, सगळ्यात आधी तुम्हाला जर नोंदणी नसेल तर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करावी लागेल. आणि ही जर नोंदणी तुमची ऑलरेडी झालेली असेल तर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर येतो. बघा, नोंदणी झाल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन नंबर येतो. हा रजिस्ट्रेशन नंबर घेऊन तुम्हाला बांधकाम कामगाराची जी वेबसाईट आहे तिथे लॉग इन करायचंय. बांधकाम कामगाराची वेबसाईट आहे, तिची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तिथून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचंय. तिथे जो आहे फॉर्म भरायचा इंजिनिअरिंगसाठी. E05 आहे वाटतं, E05 ही स्कीम आहे. तर हिला तुम्हाला तिथे सिलेक्ट करून तो फॉर्म भरायचा आहे. तिथे सगळी इन्फॉर्मेशन भरायची आहे, सगळे डॉक्युमेंट वगैरे जे आहेत ते अपलोड करायचे, तुमची मार्कशीट, बोनाफाईड. आणि जेव्हा तुम्ही हा फॉर्म सबमिट कराल, बघा, हा फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला एक डेट येईल. डेट म्हणजे तारीख येईल तुम्हाला. त्या तारखेला तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं जे कामगार ऑफिस आहे, तुमच्या जिल्ह्याचं जे पण कामगार ऑफिस आहे तिथे जायचंय. सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन ओरिजिनल डॉक्युमेंट तिथे न्यायचं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला करून घ्यायचं तिथे जाऊन. बघा, इथे जाताना सगळे जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले तेच ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तिथे जाऊन तुम्हाला ते व्हेरिफिकेशन करून घ्यायचंय. एकदा का तुमचं व्हेरिफिकेशन झालं तर तुमचं जे अकाउंट लिंक असेल बँक अकाउंट, तर त्या अकाउंटमध्ये 60,000ची जी स्कॉलरशिप आहे, 60,000 रुपये जे आहेत ते तिथे तुम्हाला मिळून जातील, तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील. आणि याच्या रिलेटेड जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.